आमच्या देसायांची पारंपरिक चंद्रवेणी। आई, शिवा, तू आज या सगळ्यांचं मतपरिवर्तन केलंस, त्यांना प्रेरणा सुद्धा दिलीस। खूप अभिमान वाटतोय मला तुझा। ही चंद्रवेणी तुझीच आहे, पण आज या सगळ्यांच्या साक्षीने मी तुला स्वतःच्या हाताने ती घालणार आहे। सीते, बाळ खूप छान दिसेल। बरं चला, आता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला शिवा तू सुरुवात कर। आजचा मान तुझा आहे बाई। बसा। काय तू 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 दिव्याच आहेस ना? मीच आहे। माझा विश्वास नाही बसत। नाही बसत आहे? मीच आहे चंदन। पण हे काय सगळं? चंदन, तू आजवर माझ्यासाठी खूप काही केलेस। त्या दिवशी म्हणालास की आपल्या फॅमिलीचा विचार केला तर तू वाटेल ते करशील, जास्त काम करशील, आणि या सगळ्यात तू माझी इतकी काळजी घेतोयस। मग आता हे सगळं बघून ना मी विचार केला की मी तयार आहे। खरंच? दिव्या, हा, मला माहिती नव्हतं इतकं सोपं असेल सगळ्या कामापासून सुट्टी घेणं। वा, मी हे कमावले। आता सगळं मला हवं तसं होईल। अरे चंदन, चंदन शांत हो जरा, शांत हो। सॉरी जरा जास्तच एक्साइटेड झालो का? हो, जरा जास्त। मग काय? काय झालं? तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून फार भारी वाटतं। खरंय, मी तर खूप खुश आहे बाबा। म्हणजे मला असं वाटलंच नव्हतं कधी की सीताई मला चंद्रवेणी देतील म्हणून। मला खात्री होती की ती तुला ऍक्सेप्ट करेल आणि तुला सुनेचा मान देईल। काय ना, आईचा स्वभाव खूप कडक आहे अगं। तिने एखाद्याला ऍक्सेप्ट केलं तर ती त्याच्यावर खूप प्रेम करते, अगदी तुझ्यासारखं। हा, म्हणजे या बाबतीत आम्ही सासू सुना ना एकदम सेम टू सेम आहोत। सेम आहात, एकदम सेम। माझ्यामुळेच तुझी खरं तर आईशी ओळख झाली, तिचं प्रेम तुला मिळालं, माझ्यामुळेच झालं सगळं, नाही का? हा हो, मला कळतंय सगळं। तुम्ही जरा थांबा आशुतोष देसाई। काय? तुम्ही अजून फ्रेश झालेला नाही आहात, तेच ऑफिसचे कपडे घातले, तुम्ही जाऊन फ्रेश व्हा बरं। काय यार, तू बायकोचा रुबाब दाखवतेस मला। मी आहे बायको। मग कधीतरी असं प्रेमाने जवळ पण घे ना। हा, म्हणजे तुम्ही आधी फ्रेश व्हा, जाओ फ्रेश व्हा, पटापट फ्रेश व्हा।
शिवा हं, ऐक ना ते पाणी गरम नाही होत. कसं? माहित नाही बघ एकदा चेक करून बघ. बस बसा बरं बसा. तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते, हा. घ्या घ्या, पाणी प्या. सावकाश. लोक कसा आहे तुझा? सागर ना बरं आहे आता. त्याच्या गोळ्यांचाही खर्च माझ्याकडून भागत नाही. कसं भागवायचं मी? अहो मग सांगायचं ना. सागर, आम्हाला काही परका आहे का? तुमचा लेख आमचा लेख नाहीये का? आणि शिवानीचा जीव आहे हो त्याच्यावर. ते काय तुझ्या लेकाला लागलं तर आम्हाला सांगत जा. हो. अगदीच काय आम्ही टाकलेलं नाही तुम्हासनी. तुझ्या नवऱ्यासारखी माणुसकी सोडलेली नाही अजून आम्ही. हाय, आमच्यात माणुसकी हाय अजून शिल्लक. आणि सागरला घेऊन आधीमध्ये इथे येत जाऊ. सागर काय आम्हाला परका आहे का? मी निघते. एक नंबरची नाटकी. तिला काय वाटलं तिची नाटकं मला कळत नाहीत. बाई अजी म्हणत्यात.